नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव येथील गणेशनगर भागात आलेलो आहोत। त्या ठिकाणी अंगणवाडी ते बालवाडी म्हणजे 6 वर्षापर्यंत जे विद्यार्थी खेळण्याच्या अवस्थेमध्ये असतात तेच विद्यार्थी शिक्षणाच्या मार्गाकडे कसे वळवायचे या हेतूने या ठिकाणी एक श्री गणेश प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल स्थापन केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या लहान मुलाला घडवण्याचं काम उषा मोरे मॅडम करत आहेत। यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मागील वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पालकांना रिझल्ट दिला आहे की विद्यार्थी कसा घडला जातो आणि विद्यार्थी कसा घडवून घेतला जातो या सगळ्या गोष्टीवर त्यांनी अतोनात प्रयत्न केला आणि विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आहे। आणि खरं म्हणलं तर या गणेशनगरच्या भागांच्या पालकाचंच म्हणणं होतं की आमचे विद्यार्थी लांब शाळेला पाठवण्यापेक्षा याच ठिकाणी अंगणवाडी ते बालवाडी सुरू करावी आणि आमच्या विद्यार्थ्याला एक विद्वत्तेकडे चांगल्या पद्धतीनं घडवावं, ओढावं अशी एक भावना पालकांची होती। आणि म्हणून उषा मोरे मॅडमनी गणेशनगर भागामध्ये प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल चालू केलेलं आहे। आता या स्कूलमध्ये काय काय शिकवलं जातं, कशा पद्धतीने विद्यार्थी घडवला जातो आणि मग 6वीच्या पुढं जे 6 वर्षाच्या पुढं विद्यार्थी गेल्यानंतर 12वीपर्यंतसुद्धा या ठिकाणी कोचिंग क्लासेससुद्धा चालू आहेत। या सर्व गोष्टी या कशा हाताळतात ते आपण उषा मॅडम यांना विचारूया। आपल्यासोबत आहेत उषा मोरे मॅडम, धाराशिव, सध्या ते गणेशनगरमध्ये आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांना विद्वत्तेकडे ओढलं जाते आणि घडवलं जाते। तर आपल्यासोबत आहेत उषा मोरे मॅडम। मॅडम, खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्ते। तर आपण कशा पद्धतीने काय कल्पना होती तुमच्या डोक्यामध्ये? माझी एक इच्छा होती की स्वतःची शाळा काढावी किंवा मी ज्यावेळेस शाळेमध्ये इतिहासामध्ये ज्यावेळेस मोठमोठ्या क्रांतिकारकाविषयी समाजसुधारकांविषयी ऐकायचे त्यावेळेस माझी अशी एक इच्छा असायची की आपणही पुढे जाऊन काहीतरी करावं। त्यामुळं आणि कसं आहे, माझी परिस्थिती एवढी काही छान नव्हती। लहानपणापासून माझे वडील खाजगी नोकरी करत होते, त्यामुळं माझ्याकडे एवढा पैसा नव्हता की मी लगेचच कुठल्या तरी गादीवर जाऊन डायरेक्टली बसावं, असं काही नव्हतं। त्यानंतर सासरी ही एक म्हणजे सरकारी नोकरदार नवरा एवढंच होतं तात्पुरतं की आमचं, जेणेकरून एक व्यवस्थित परिस्थिती, असं मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये कठीण होतं सगळं काही। मग त्यामध्ये मी संसार करत करत माझे कोचिंग क्लासेस जे लग्नापूर्वीपासून घेत होते, जे एक 10-12 वर्षापासून माझे कोचिंग क्लासेस चालू आहेत। कोचिंग क्लासेससाठी पालकांचा प्रतिसाद खूप छान मिळायचा मला, गणेशनगरवासियांची खूप छान मला साथ मिळालेली होती। एक 100 ते 150 विद्यार्थी माझ्याकडे वर्षभर कोचिंग क्लासेससाठी असायचे आणि 2 ते 6 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहता पालक इतके समाधानी असायचे की काही पालक म्हणजे एक 100% पैकी एक 80% पालक विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवायचे नाहीत, एक 6 वर्षापर्यंत माझ्या कोचिंग क्लासेसमध्येच पाठवायचे की त्यांचा बेसिक पूर्ण माझ्याकडून ते क्लिअर व्हायचं। मग पालकांकडून बऱ्याच जणांचं मत यायचं की मॅडम तुम्ही शाळाच का नाही चालू करत, जर तुम्ही शाळा विद्यार्थ्यांना पहिलं तुमच्याकडे कोचिंग क्लासेस जी होती ते कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत? तर कोचिंग क्लासेस मी 4 वर्ष वयोगटापासून ते 12वीपर्यंत घ्यायचे। बरं 12वीपर्यंत माझ्याकडे विद्यार्थी असायचे। 4 वर्ष वयोगट? 4 वर्ष म्हणजे बालवाडी, अंगणवाडी ते बालवाडी ही 6 वर्षापर्यंत तुमच्याकडे असायची ना? हां, नाही, पण 4 वर्षापासून विद्यार्थी कसा शाळेमध्ये जात असतो अंगणवाडीमध्ये, मग ते 4 वर्षाचे, 5 वर्षाचे, 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत काही पालक शाळेतच घालायचे नाहीत विद्यार्थ्यांना, फक्त अंगणवाडी म्हणून एक माझी शाळा समजून, शाळा नव्हती, कोचिंग क्लास होता परंतु 2 तास माझ्याकडेच ठेवायचे। मग ते विद्यार्थी वाचू लागायचे, लिहायचे आणि मी क्लासेसमध्ये काय करायचे, प्रत्येक म्हणजे कॅलेंडरवरती जो काही आहे दिनविशेष त्याप्रमाणे मी साजरे करायचे। प्रत्येक सण वार उत्सव ॲक्टिव्हिटी ज्याप्रमाणे शाळेमध्ये व्हायच्या त्या सगळ्या माझ्याकडे व्हायच्या। त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेसची गॅदरिंग तुम्ही कधी ऐकली नसेल, परंतु मी विद्यार्थ्यांना माझ्या स्वखर्चातून मोठमोठ्या गॅदरिंग घेतल्या, मंगल कार्यालय तुम्हाला माहित असेल, हां, त्या ठिकाणी मी गॅदरिंग घेतलेल्या आहेत। तो पूर्ण खर्च मी स्वतः करायचे, कारण की पालक शाळेमध्ये गॅदरिंगसाठी पैसे देतात पण ट्युशनमध्ये महिन्याला 500-600 रुपये गॅदरिंगसाठी कोण देणार? पण मी पैशाचा विचार कधीच करायचा नाही, माझा विद्यार्थी घडावा
तो सगळ्यांसमोर यावा, त्याचप्रमाणे त्याची स्टेज डेअरिंग वाढावी म्हणून मी त्यांच्यासाठी भाषण स्पर्धा घ्यायचे, डान्स वगैरे घ्यायचे. दरवर्षी माझे गॅदरिंग असायचे, आपल्या घरासमोर असायचे किंवा कार्यालयामध्ये आता असायचे. गेल्या वर्षी जे आहे ना 2025 हां हां जून पासून ते 2025 पर्यंत, ते डिसेंबर या जून पर्यंत हां हां किती विद्यार्थी होते? 150 विद्यार्थी होते माझ्याकडे. बरं. 2 ते 6 वर्ष वयोगटातले. बरं. पहिलंच वर्ष होतं शाळेचं. मला आणि 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हां हां तुम्ही ती विद्यार्थी पण मग कुठे पाठवता तुम्ही? मग ते आता कसं सगळ्यांची इच्छा होती की पुढं चालू करावं, कारण आता आपल्या एक प्री प्रायमरीसाठी जेवढी म्हणजे जागेची गरज असते किंवा क्लासरूम असतात तेवढ्याच माझ्याकडे अवेलेबल आहेत. मी पुढचं घेण्यासाठी माझ्याकडे जागा जी हवी असते ती जागा नाही, त्यामुळे मी काही करू शकत नाही. मग मी पालकांना योग्य शाळा किंवा त्यांच्या इच्छेने मी असा विद्यार्थी घडवून दिलेले आहेत पालकांना, ऑलराऊंडर. तुम्ही इंग्लिश मिडियमला घाला, सेमी इंग्रजीला घाला, मराठी मिडियमला घाला, तो विद्यार्थी मराठी वाचतो, इंग्लिश वाचतो, मॅथ त्याचं परफेक्ट आहे. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की आता त्यांनी पुढे कुठल्या शाळेमध्ये घालायचं. पाढे कशी घडून घेता, मराठी असो किंवा इंग्लिश? आम्ही मराठी उजळणीही शिकवतो, त्याचप्रमाणे 1 to 100 शिकवतो. म्हणजे जर आता 6 वर्षापर्यंत ठीक आहे, माझ्याकडे इंग्लिश मिडियम म्हणून त्यांनी घातले, पण प्रत्येक पालक पुढील शिक्षण इंग्लिश मिडियमलाच घेऊ शकतो असं नाही. 50,000 फीस आहेत, 60,000 फीस आहेत, मग त्यांना छत्रपतीला घालायचे, भोसले हायस्कूलला घालायचे किंवा मराठी कन्याला घालायचे. मग असा विद्यार्थी आम्ही पूर्ण शिकवतो, मराठी शिकवतो, हिंदी शिकवतो. इंग्लिशची पद्धत कशी आहे? इंग्लिशची लेकरांना आम्ही आता सध्या तर मी तर पूर्ण इंग्लिशमध्ये बोलते, संवाद करते. काही शिक्षक आपल्या हिंदीमध्ये बोलतात, तर काही शिक्षिका मराठीमधून बोलतात, म्हणजे की ती सर्वच म्हणजे विषयांचं ज्ञान त्या विद्यार्थ्याला भेटावं. विद्यार्थ्याची जी शब्दाचा कोश आहे, शब्दकोश इंग्लिशचा, तो कसा घडवून घेता तुम्ही? तो आम्ही अगोदर त्यांना आल्याबरोबर A to Z अल्फाबेट त्यांची ओळख अगोदर शिकवतो. 1 to 100 किंवा 1 ते 100 अंक, अतज्ञ 12 खडीचे जे मुळाक्षर आहेत ते. तिथून सुरुवात झाल्यानंतर ते सगळं क्लिअर झालं. छोटे छोटे 2 letters वर्ड्स, 3 letter वर्ड्स असे आम्ही रिडिंग त्यांची घेतो. त्यामुळे ते छोटे छोटे शब्द वाचून वाचून ते सेंटेन्स वाचायला लागतात. आणि ते स्वतः मी जर म्हटलं मराठीमध्ये मी विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट, ते असं सांगू शकतात माझे विद्यार्थी. हे पालकांनाही चांगलं माहिती आहे. बरं. आता जे 1ली ते 6वी म्हणजे 2 ते 6 वर्ष अंगणवाडी ते 6 वर्ष 4 वर्षाची काय असेल, यांना किती फीस घेता तुम्ही? आता ही लहान मुलं सांभाळणं खूप अवघड असते. खूप अवघड आहे. तर मी सध्या गेल्या वर्षी मी 8,000 फीस घेतली होती. त्यामधून विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, त्याचप्रमाणे आपला बुकचा सेट जो 7 बुकचा होता किंवा 8 बुकचा होता तो सेट दिला होता. त्याचप्रमाणे माझं कोचिंग क्लास सर्वांना माहिती आहे, प्रसिद्ध कोचिंग क्लासेस आहेत. मोरे मॅडम यांचे सिद्धेश्वर कोचिंग क्लासेस, भरभरून विद्यार्थी संख्या असणारा हा कोचिंग क्लास 2 तासाचा मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फ्री ठेवला होता. त्यांच्याकडून कुठलीही मी फीस घेतली नाही. नाव काय म्हणलं? श्री म्हणजे माझ्या मोरे मॅडम यांचे सिद्धेश्वर कोचिंग क्लासेस याप्रमाणे ओळख आहे. कोचिंग क्लासेस मध्ये कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळतं? आता हे आता आपले 2 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातले फ्री मध्ये असायचे. बाकी मी 12वी पर्यंत क्लासेस आहेत माझे. म्हणजे 1ली पासून ते 12वी पर्यंत. हो. 1ली पासून 12वी पर्यंत किती फीस आहे? फीस त्यांच्या वेगवेगळ्या असतात. जर कोण सेमी इंग्लिशचे त्यांची फीस वेगळी असते. म्हणजे शक्यतो एका विद्यार्थ्याची 7,000. कोणते क्लास फ्री मध्ये घेतात? आता या वर्षी मी विद्यार्थ्यांसाठी माझं कोचिंग क्लास तर फ्री आहेच. त्याचबरोबर अबॅकस हा सगळ्यांना माहिती आहे की ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स असतो, ज्याची फीस फक्त संडेला तुम्ही 4 तास इतर विद्यार्थ्यांकडून 3,500 फीस घेऊन 3 महिन्याच्या कोर्सची फीस 3,500. आठवड्यातून फक्त एकच दिवस तो क्लास असतो. तो क्लास मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या फ्री ठेवला आहे. म्हणजे एक दिवस क्लास म्हणजे आठवड्यातून एक दिवस 4 तास असतो. दर संडेला 4 तास. म्हणजे कसं आठवड्यातून जर आपण 2 ते 3 वेळा घेतलं 1-1 तास, त्या तसं घेण्यासाठी माझ्याकडे वेळ तेवढा अवेलेबल नसतो. म्हणून मी काय करते, दर संडेला ते विद्यार्थी फ्री असतात, फ्री माइंड असतं. त्यामुळे सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये 4 तास तो क्लास घेतो. सगळे वर्ग इथेच आहेत का तुमचे? हां, इथं खाली पण आहेत, 3rd फ्लोअरवर आहेत. म्हणजे अंगणवाडी ते बालवाडी पर्यंत इथे आहेत? हां, नाही, खाली 2 वर्ग आहेत, वर 2 वर्ग आहेत. असे मोठे हॉल आहेत वरती. मग ते विद्यार्थी वरती पण मावशीची व्यवस्था आहे, शिक्षिका असतात वर. एका क्लाससाठी 2 शिक्षक चेकिंगसाठी ठेवलेले आहेत, एक टीचिंगसाठी ठेवले. आम्ही 7 जणींचा स्टाफ आहे. म्हणजे हे डीएड पास आहेत सगळे, MSc BEd, त्याचप्रमाणे DEd, म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस DEd किंवा BEd डिग्री असणारेच आपण इथे शिक्षक म्हणून ठेवले आहेत. क्वालिफाईड ठेवले. दर्जा असणार. हो, माझं पण MA BEd इंग्लिश आहे. त्याचप्रमाणे लहानासाठी मुख्य आवश्यक असणारा DEd कोर्सही पूर्ण आहे. काय संकल्प आहे तुमचा की बाबा हे तुमच्या मनामध्ये लोक नोकरीच्या पाठीमागे लागले, सध्या नोकरीच्या पाठीमागे काही करू पण आपण नोकरीच मिळू, आणि नोकरी मिळवायची आणि टेन्शन न मारायचं अशी परिस्थिती आहे. कारण वरिष्ठ दबाव टाकतात की घाई गडबडीने जातात येतात आणि त्याचं घराकडे बी लक्ष राहत नाही, संसाराकडे बी लक्ष राहत नाही, नवऱ्याकडे बी राहत नाही, नोकरीत बी राहत नाही. अशा महिला टेन्शन, बऱ्याचशा महिला वाया गेलेल्या आहेत.
पण तुम्ही हे संकल्प डोक्यात कसं काय आणणार? माझं एक असं वाटतं की महिलांनी काहीतरी करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. आपण म्हणतो माझं माहेर खूप श्रीमंत आहे, हे आहे ते आहे, परंतु आई वडील किंवा भाऊ आपले किती दिवसासाठी आपल्यासाठी असतात, बरोबर. किंवा त्यांनी द्यावं तरी किती दिवस द्यावं. बरोबर. आणि ह्या सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये फक्त मिस्टरांनीच कमवावं आणि बायकांनी बसून खावं. आपल्याकडे पण भरपूर वेळ अवेलेबल yes, असतो. म्हणजे- आपण सकाळी काम 1-2 तास होतं, संध्याकाळी होतं, मग मधल्या वेळेत काहीतरी करावं. त्यांनी प्रायव्हेट जॉब करा किंवा स्वतःचा बिझनेस ओपन करा, परंतु काहीतरी करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. एवढं मी म्हणजे सांगावं. मिस्टरांना आधार देणं, हा, हो त्यांचे ना. मानसिक संतुलन ठीक ठेवणं, घरातलं वातावरण शांत ठेवण्यासाठी ठेवून, हा. तुम्ही कुठेतरी कामात मग्न असलं पाहिजे. या लेकरांच्या किलबिलीटामध्ये जो आनंद मिळतो, खूप आनंदी तो मिळतो सर. आनंद कसा वाटतो तुम्हाला? खूप म्हणजे माझा स्वतःचा तर मला खूप आनंद वाटतो, परंतु माझा स्टाफ, आम्ही असं बसल्यानंतर आमच्या शिक्षकांचं मत येतं की मॅडम इथं आल्यानंतर आम्ही गेटच्या तिथून इतकं फ्रेश होतो, या विद्यार्थ्यांचं पाहून आम्ही सगळं आमचं टेन्शन विसरतो किंवा सुखदुःख सगळे विसरतो आणि इथून बाहेर पडेपर्यंत आम्हाला स्वर्गात असल्यासारखं वाटतं. एक स्वर्ग तुमच्या सुख मिस्टरांचं मिळतं. नाव काय? सुदर्शन मोरे. सुदर्शन मोरे माझ्याकडे शिकले हे माहिती आहे हो ना, हो ना, का? हो. म्हणजे काय का असे ना, तो माझ्याकडे शिकला, हो ना, हा. पण त्यांच्या मिसेसची मुलाखत घेण्याचा योग मला आला. म्हणजे तुम्ही धन्यवाद. विद्यार्थ्यांना घडवला. हो ना. आता गणेश नगरच्या या भागामध्ये जे लेकरं आज घडायले, ती लेकरं घडलेले पण आहेत ना सर. आपल्या कोचिंग क्लासेसवर मी एक कार्यक्रम ठेवला होता. तुमच्या हातून काही हा, लेकरं घडलेले? माझे एक अमृता म्हणजे हे आहे शितोळेची, तिथली त्यांची नात आहे, ती डॉक्टर होते, आज डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे. त्याचप्रमाणे कपाळेमधले मंगेश कपाळे, त्यांनी स्वतःची कंपनी ओपन केलेली आहे. या ठिकाणी एक कल्याणी म्हणून आहेत, ते इंजिनियर आहे, तो सरकारी सिव्हिलमध्ये, रेल्वेमध्ये. तर असे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मी ठेवला होता की 10 वर्षापासूनचे माझ्याकडून काहीतरी घडलेले आहेत, एक अधिकारी झालेत, क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, क्लास 3 आहेत, अशासाठी मी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. केला. पुढचे काही स्वप्न आहे? हो ना, इथून पुढं पण मी एक 5 वर्षामध्ये माझी इच्छा आहे की मी एक शाळेसाठी जागा घेणारच आहे. आणि पहिलीपासूनचे पुढचे वर्ग आहे, पालकांची जी इच्छा आहे की आमचा विद्यार्थी इथून कुठेच जाऊ नये, प्रत्येक पालकाची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न महत्त्वाचा मुद्दा करेन. कसा आहे की लोक शाळेच्या मान्यता घ्यायला, आणि मान्यता गेलो की मग पुन्हा शिक्षिका भरती करण्यासाठी, शिक्षक भरती करण्यासाठी लाखो रुपये लाच घ्यायली. हो ना. हा. आणि त्या लाच घेऊन मग पुढं भावी काळामध्ये ते लोक परमनंट होत नाही. मग ते केसेस कोर्टापर्यंत गेल्या. आमच्या चॅनलकडे बातम्या सुद्धा आल्या. म्हणजे शाळा चालू करण्याची भाषा, त्याची लालूच दाखवून लोकांकडून पैसे घेण्याची पद्धत चालू आहे. पण तुमचं उलट दिसायलंय की तुम्ही अगोदर शाळा चालू केली आणि मान्यतेला प्रस्ताव पाठवलाय सरकारकडे, आणि तोपर्यंत मी लहान विद्यार्थी अंगणवाडी ते बालवाडीपर्यंत विद्यार्थी शिकवणार. तिथून घडलेले लेकरं जे आहेत ते चांगले क्वालिफाईड करणार, आणि गणेशनगरच्या लोकांचा जो तुमच्यावर विश्वास बसला की तुम्ही शाळा चालू करावी, ही भावना त्यांनी व्यक्त केली म्हणून तुम्ही शाळेचा प्रस्ताव तिकडे वरी पाठवलाय मंजुरीसाठी. आणि मंजुरी आल्यानंतर पुन्हा तुमचं स्वप्न तुम्ही साकार करणार. तुमची शाळा मंजुरी झाल्यानंतरचं स्वप्न, तुमचं भावी आयुष्य कसं काय वाटतंय तुम्हाला, त्याच्या बाबतीमध्ये स्वप्न काय? हे तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की लाच घेऊन किंवा हे करून किंवा त्यांच्याकडून डोनेशन घेऊन त्यांना नोकरी देणं, माझी एक इच्छा आहे की आता एवढी क्वालिफाईड आहेत, तर मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेईन त्यावेळेस खरंच त्यांच्यामध्ये जर असतील, क्वालिफाईड असतील, ते व्यवस्थित वाटले, मला पूर्ण त्यांच्याकडे ज्ञान असेल, तर मी पैशाचा विचार न करता ज्याप्रमाणे सरकारने लागू केलेले आहे की TET क्वालिफाईड असायला पाहिजे, CET, तसे शिक्षक घेईन, पण डोनेशन न घेता घेईन. नाही, हा विषय तुमचा नाही. लोकांनी डोनेशन घेऊन शाळा बर्बाद केल्या, शिक्षकाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणजे बोगस शाळा स्थापन केल्या, असा प्रकार सांगतो मी तुम्हाला. आणि त्या मुलाखती सुद्धा माझ्याकडे आल्या. पण तुमचं उलट आहे की तुम्ही अगोदर विद्यार्थी घडवायला, त्यांच्या पालकाला विश्वास द्यायला, आणि त्यांचा विश्वास पूर्ण प्राप्त करून आता शाळेची मान्यता जर आली भावी काळामध्ये. आपण हे प्री प्रायमरीसाठी जी मान्यता असते ती आपण पूर्ण प्रोसेस करून मान्यता घेऊन कोर्टाकडून मगच आपण ही शाळा चालू केलेली आहे प्री प्रायमरीसाठी. पण इथून पुढची पण आपण मान्यता म्हणजे जे आहे ते दाखल केलेलं आहे. पण कसं असतं की शाळेसाठी जागा, ग्राउंडची गरज असते, वर्ग खोलायची गरज असते.
ते फक्त माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी पहिली चालू करू शकत नाही. एवढाच अहवाल तर सादर केला, अहवाल सादर केलेला आहे आपण. सुरुवातीला ते पूर्ण प्रोसेस तिथं करून धाराशिवच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे वगैरे काय अहवाल दाखल केला आपण हे अहवाल दाखल करूनच आपण प्रोसेस प्री प्रायमरीची पण केलेली आहे. त्यांच्याकडून आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, वराडे मॅडम कडून सहीचे आपण प्रमाणपत्र, तेव्हाच आपण शाळेचा हा निर्णय घेतला. बरं. आता काय भावी काळातलं स्वप्न काय तुमचं? स्वप्न हेच की आता जी पालकांची इच्छा आहे पहिलीच्या पुढचे वर्ग चालू करावे, तर ते मी 5 वर्षामध्ये चालू करणार. जागा वगैरे काय? जागेचं स्वप्न आहे ते पूर्ण झाले की पालकांसाठी शाळा अवेलेबल होईल. बरं, काय आव्हान करणार लोकांना तुम्ही? गणेश नगर भागातल्या असू, शहरी भागातल्या असू, पूर्ण धाराशिवसाठी काय आव्हान करणार तुमच्याकडे? पालकांनी पण थोडंसं कसं शाळेवरतीच फक्त डिपेंड राहू नये. आपण कोणत्या शाळेत घातलंय त्या ठिकाणी योग्य शिक्षण मिळतं का विद्यार्थ्यांना, आपला विद्यार्थ्याचा पाया खरंच पक्का होतोय का, ते पण घरी पाहावं पालकांनी. थोडंसं काय CW दिलाय, काय HW दिलाय हे पाहत राहावं असं मला वाटतं. आव्हान काय करणार लोकांना? काय की स्त्रियांसाठी आव्हान असेल की त्यांनी बसून राहू नये, काहीतरी करावं. पालकांनी विद्यार्थ्यांना घडवावं, मुलगा मुलगी असा भेदभाव करू नये, सर्वांना शिक्षणाच्या संधी द्याव्या, मुलींना स्वतःच्या पायावर उभा करावं, मगच लग्नाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तर हे आहेत उषा मोरे मॅडम, गणेश नगर, धाराशिव. बघा महिलांचं स्वप्न कसं असते. काही महिला मोबाईलवर डान्स करलेल्या पाहायला मिळतात. काही महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवऱ्याला त्रास दिलेल्या पाहायला मिळतात. घराचे नुकसान, पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतं. पण काही महिला आपल्या मालकाला, आपल्या मिस्टरला आधार द्यावा, सासू सासऱ्याला आधार द्यावा आणि घरामध्ये कायमची शांतता निर्माण व्हावी म्हणून आपण घेतलेलं शिक्षण जे आहे ती कुठंतरी कामाला यावं. आणि लहान लहान मुलांच्या त्या किलबिलेट आवाजामध्ये जो आनंद मिळतो, त्या लहान लहान लेकराला घडवण्यामध्ये जो आनंद मिळतो तो आनंद बी घ्यावा, आपल्या मिस्टरला समाधान बी मिळवून द्यावं. आपणही 4 पैसे घरी बसवून आपल्या बुद्धीच्या कौशल्य बुद्धीनं प्राप्त करावे. जे व्यवसाय येतो त्या व्यवसायामध्ये वाहून जावं, पण आपलं संसार सुखी ठेवावा. लहान लहान गोरगरिबांचे असुद्धा पाया मजबूत करण्यासाठी अंगणवाडी ते 4 वर्षे वयोगटापर्यंत, 6 वर्षे वयोगटापर्यंत लेकरं मजबूत करणं, शिक्षणानं मजबूत करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी पालकाने या लेकराकडे लक्ष द्यावं. अशा पद्धतीचं उषा मोरे मॅडम यांनी आवाहन केलं आहे. आणि आपल्याकडे 1ली ते 4थी म्हणजे अंगणवाडी ते 4थी 4 वर्ष वयोगट आणि 6 वर्ष वयोगटापर्यंत मुलं शिकवले जातात. आणि त्याच्या पुढचे 1ली ते 12वीपर्यंतमध्ये सुद्धा कोचिंग क्लासेस घेतले जातात. आठवड्यातून 1 रविवार मोफत क्लासेस 4 तासाचा मोफत घेतला जातो असंही त्यांनी आवाहन केलं आहे. तर विद्यार्थी घडवा, पालकाने विद्यार्थ्याकडे लहानपणीच लक्ष द्या, आपला विद्यार्थी पाया मजबूत झाला पाहिजेत असं त्यांनी आवाहन केलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मोरे मॅडम यांचं शाळा चालू करण्याचं जे स्वप्न आहे ती स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं अधिकृत परमिशन मिळवण्यासाठी त्यांनी अहवाल सादर केला आहे. आणि ते अहवाल आला की शाळेला जागा बघून गणेश नगर भागांच्या आणि शहरातल्या लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाळा चालू करण्याचं मानस आहे. आणि शाळा चालू झाली की क्वालिफाईड जे विद्यार्थी घडवणारे शिक्षक आहेत अशासुद्धा शिक्षकांना आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं विनामूल्य त्यांना शाळेत भरती करून विद्यार्थी घडवण्याचा चान्स देणार आहेत, संधी देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं उषा मोरे मॅडम हे शाळा चालू करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये शिक्षणाच्या विषयावर नोंद करा. आणि विद्यार्थ्याकडे लहानपणीच पाया मजबूत करण्यासाठी लक्ष द्या. धन्यवाद गणेश नगरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.